आता बातमी आहे वाशिम न्यायालयाच्या एका ऐतिहासिक आदेशासंदर्भातली। अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम लगत असलेल्या तोंडगाव धुमका टोल प्लाझा हा जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नुकसान भरपाई देण्यासाठी टोल प्लाझा जप्तीचे आदेश देण्यात आले। रस्ता निर्मिती दरम्यान जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली होती। त्यानंतर वाशिम जिल्हा न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा दणका देत तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले। तर 20 जुलैपर्यंत महामार्ग प्राधिकरणाने पैसे नाही भरले तर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई होईल असं वकील उदय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। नॅशनल हायवेने 2017 पासून तर आजपर्यंत पैसा भरला नाही आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी त्यामुळे नॅशनल हायवेचा तोंडगाव धुमका येथील टोल नाका जप्त करण्याचा आदेश काल पारित केलेला आहे। त्याप्रमाणे आता पुढची कार्यवाही जप्तीची करण्यात येत आहे। किती रक्कम आहे ती? रक्कम सध्या 4 ते 5 कोटी रुपये।